वाऱ्यासाठी चालत आलं. रस्त्याची सुविधा काही वर्षापूर्वी रस्ते काही वर्ष रस्त्याचं व्यवस्थित आहे असं म्हणतात. तुम्ही चालत असताना तुम्हाला काय अनुभव असा आला? आम्ही आता आमची वारी असेल की शेवटच्या टप्प्यात आमची वारी रस्त्यापर्यंत आम्ही आता रात्री येतोय. आता विषय असा आहे की त्यांना हायवेच्या कडेला जे काही शौचालय उपलब्ध केले लेडीज असो किंवा जेंट्स असो, आता आजूबाजूला शेतकऱ्यांची आपली शेतीची मशागत शेतीची कामं चालू आहेत. त्यांनी आपली पेरणी केली आणि शौचालय असे काही नाही. तिथे कर्मचारी ॲटलिस्ट अवेलेबल पाहिजे. आता टँकर वगैरे आता ट्रॅफिक व्यवस्थेला एवढं होते की सरकारचे पाण्याचे टँकर जे येतात किंवा आपली ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो, त्यांनी आपली पाण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्यांना टँकरला यायला पण उशीर होतो किंवा ते शौचालय जे आहे तिथं कुठेतरी कर्मचारी ॲटलिस्ट पाहिजे, जेणेकरून ते शौचालय जे आहे ती वेळोवेळी स्वच्छ झाली पाहिजे. जेणेकरून आता नवीन कोणतरी शौचालय जाणार आहे असं त्यांच्यावर वेळ येऊ नये की ते उघड्यावर कोणतरी शौचालय जाते अशी यांच्यावर वेळ येऊ नये असं मला एकंदरीत वाटतं. महाराष्ट्र शासनाने घोरपडे आणि सरकारने असेल केंद्र सरकार असेल त्यांनी रस्त्याला जशी पालखी पुढे जाईल तसे पाठीमागून संडास अशी संडास वगैरे भेटले तुम्हाला बरोबर संडास त्यांनी ठेवले पण करोडोंमध्ये रस्त्यावर आज चालायला जागा आणि एवढे दिवस झाले येतोय वारी ही पालखी कुठल्या सरकारची कुठली पालखी एवढी समजायला सुद्धा आता एवढी होती की करोडोंमध्ये सारखी रीग लागली. जेणेकरून रस्त्याला कुठेही जागा चालायला आपल्याला उरली गेली. आता एवढ्या प्रमाणात पब्लिक असताना तेवढे संडास पुरेसे नाही आहेत. तेवढे टॉयलेट वगैरे ठेवले त्याला ॲटलिस्ट वेळोवेळी त्याची क्लिनिंग झाली पाहिजे. जे ठेवले आणि ठेवून ती वारी पुढे निघून गेली पण संडास जे ठेवलं आहे त्याची क्लिनिंग वेळोवेळी व्हायला पाहिजे. जेणेकरून तास 2 तासानंतर त्याची क्लिनिंग व्हायला पाहिजे की जेणे रियूज करू शकतो. वारकरी जे आहेत त्याला पुन्हा यूज करू शकतो. पाण्याची स्वच्छता झाली पाहिजे. म्हणजे यांचं असं मत आहे की जरी सरकारनं संडासची व्यवस्था केलेली आहे की त्या ठिकाणी वारकऱ्यांनी जाऊन करावेत किंवा बाहेर जाऊन करू नये, परंतु तिथं त्या संडासमध्ये गेल्यानंतर त्याची काही स्वच्छता आहे ती व्यवस्थित पद्धतीनं स्वच्छता नाही आहे. तिथं कर्मचारी तिथं नाही आहेत वगैरे. आणि दुसरी गोष्ट यांनी फार महत्त्वाची बोललेली आहे की जे आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पायवारी येत असते ते रस्त्याच्या ह्या साईडला दोन्ही साईडला शेतकरी आहेत तर लोक त्या शेतीमध्ये जाऊन काय करतात वगैरे तर तिथं नुकसान जास्त प्रमाणामध्ये होते वगैरे. आणि जे काही संडास ठेवलेले आहेत त्याचं जर व्यवस्थित लिंक झालं किंवा व्यवस्थित स्वच्छता केली किंवा तिथं कर्मचारी असतील तर ह्या बाकीच्या गोष्टीला म्हणजे असं कुठं म्हणजे हे होणार नाही, शेतकऱ्यांमुळे नुकसान होणार नाही असं यांचं मत आहे. अजून काय तुम्हाला असं काय वाटतं की अजून याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? बाकी गोष्टी ज्या आम्ही बघितल्या आता वैद्यकीय सेवा असेल किंवा कुठल्या आरोग्याची सेवा असेल त्या एकदम व्यवस्थित आहे की जेणेकरून कुठल्या प्रायव्हेट कंपनीने कुठली व्यवस्था केली असेल जे आपले प्रोडक्शन करत आपलं मार्केटिंग करत असतील त्यांनी एकदम छान पद्धतीने त्यांचं हे केलेलं आहे. फक्त मला एक एवढी माझी ॲक्च्युली पहिलीच वारी आहे त्यामुळे मला एक एवढी गोष्ट लक्षात आली म्हणून मला तुमच्याशी शेअर करावं वाटतं. बरोबर जेणेकरून की त्याच्यात सुधारणा झाली तर त्याचं बाजूला जे शेतकरी आहे ज्यांनी आता पेरणी केली आहे पाऊस पडला आहे त्याची पेरणी झालेली आहे त्या पिकांचं नुकसान होऊ नये. वारी आपला एक धार्मिक उत्सव आहे. लोक जातात थोड्याच्या संख्येने जात आहेत पण फक्त जे रस्त्याच्या आजूबाजूला जे जात आहेत जेणेकरून आपले ते बांधव आहेत त्यांच्या शेतीचं कुठलंही नुकसान होऊ नये त्याने आपण जर जे टॉयलेट ठेवलेले आहेत त्यांनी त्याचं वेळोवेळी क्लिनिंग केलं ना तर ते एवढा प्रॉब्लेम येणार नाही. त्याची संख्या वाढवावी आणि त्याची वेळोवेळी क्लिनिंग करावी जेणेकरून एक टॉयलेट जे स्वच्छ करतात ते कर्मचारी ॲटलिस्ट तिथे अवेलेबल पाहिजे. आता काही असे आहेत की त्यांचे डोअर तुटलेले आहेत, काही बंद आहे, काहींमध्ये एकदम घाण झाले तर त्यांची वेळोवेळी क्लिनिंग व्हायला पाहिजे. तास 2 तासांनी क्लिनिंग कारण वारकरी रात्री असो पहाटे असो कुठल्याही टायमाला वारकरी आपल्या रस्त्यावर असतात चालत आहेत तर त्या टायमाला तिथे कुठला तरी कर्मचारी पाहिजे किंवा टँकरची पाण्याची व्यवस्था तिथे पाहिजे. अजून तुम्हाला असं काय वाटतं की अजून काय बदल व्हायला पाहिजे का असं वाटतं तुमच्या असं काय म्हणजे निदर्शनात आलेलं आहे? आता जी कुठली वारी आहे आता जे गाड्या जात आहेत ट्रॅफिकमध्ये आता वारकरी त्यांची गाडी असते स्वयंपाकाची. आता स्वयंपाकाची गाडी जी असते ती ट्रॅफिकमध्ये जर अडकली तर वारीवाल्यांसाठी वारीमध्ये पायी दिंडी सोहळ्यामध्ये लोक आले त्यांना वेळेवर जेवण भेटायला पाहिजे. जेणेकरून ती गाडी जर ट्रॅफिकमध्ये अडकली नाही तर पुढच्या जिथे त्यांचा मुक्काम असतो ती गाडी थांबते तर ती गाडी वेळेत तिथे पोहोचली नाही तर त्यांना वेळेवर जेवण भेटणार.
मला असं वाटतं की ते ट्रॅफिकमध्ये त्यांची गाडी अडकू नये किंवा पोलिसांनी कुठेतरी त्यांची गाडी अडवून ठेवली, ट्रॅफिकमुळे अडकली आहे, मोठी गाडी आहे, पण त्यांचं त्यामुळे जेवणाचं सामान वगैरे काय असेल तर ते वेळेत तिथे पोहोचलं तर त्यांना वेळेवर जेवण भेटेल, कारण दिवसभर चालू ते दमतात, मग त्यांना वेळेवर जेवण भेटलं गरजेचं आहे. आता सध्याला तुकाराम महाराजांच्या पालखीचं कदाचित मला माहीत नाही असतं तर कुठल्या तर रिंगण सोहळ्यामध्ये एका ट्रस्टीच्या महाराजांनी एखाद्या माऊलीला तुळस डोक्यावर घेतलेल्या माऊलीला ढकलून दिलं साईडला उभं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुळस घेऊन मायमाऊली आळंदीवरून असते किंवा ज्या कुठल्या लोकेशनवर चालत आली असेल, विषय असा आहे की ते एवढ्या लांबून चालत येतात, खूप कष्टाने येतात, मग त्यांना असं ढकलून देणं एकदम चुकीचं आहे. आणि ते पण एखाद्या सांप्रदायिक व्यक्ती असो किंवा एखादे महाराज असो, त्यांनी तर हे करणं एकदम चुकीचं, मला ते चुकीचं वाटतं. तर अशा नवीन युगाचा नवीन वारकरी नवीन विचारधारेचा आहे, नवीन डेव्हलपमेंट होतं आहे. फक्त जे काय छोट्याशा त्रुटी आहेत ते सरकारनं भरून काढलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्र शासनानं रस्ते असेल, आरोग्य सेवा असेल, अशा बरेच सेवाचं इथं नियोजन केलेलं आहे. पहिल्या काळामध्ये वारकऱ्यांना स्वतः हाताने अन्न बनवून खावं लागायचं, पण आता ट्रस्टी असतील किंवा अन्नदान करणारे असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे पूर्णपणे अन्नदान करते वगैरे सगळ्या गोष्टीचं सुखसुविधा आहे. परंतु जे काही दादांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्या प्रश्नात जर तेवढा पूर्ण केला तर 100% वारी व्यवस्थित स्वच्छ होऊन जाईल. आता राजेंद्र दादांनी जी प्रश्न मांडले किंवा त्या प्रश्नावर आता बोलले या वारीच्या संदर्भामध्ये असेल कुठल्या तुम्हाला प्रश्न ते वाटतात किंवा पाहिजे तर काहीतरी कमी आहे किंवा इथं पण काहीतरी वाढलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे, असं काय वाटतं तुम्हाला? आम्हाला असं वाटतं ट्रस्टी जे शेगाव महाराजांचे शेगावचे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे ट्रस्टीने काम केलं स्वच्छतेच्या बाबतीत, तसं मला ट्रस्टी पंढरपुराच्या ट्रस्टीने हे मला करावंसं वाटतं, त्यांनी करावं असं वाटतं. आणि गल्ल्या गोड्यांमध्ये लोकांची गर्दी होते, आजूबाजूला इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मर वगैरे लाईनमधून जाताना दिसत आहे किंवा केबल वगैरे, म्हणजे सेफ्टी पर्पज जे आहे ना ते त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. कॉरिडॉर होणार आहे ना, कॉरिडॉर म्हणजे मंदिराच्या आसपासचा जो काही परिसर आहे ते पूर्णपणे काढणार आहेत असं बोललेले आहे. पण मला तर असं काही वाटलं नाही, कारण की जाताना आम्हाला तर रस्ते म्हणजे नागरिक आवडणी माऊली मार्केट जात असतात, पण आम्हाला तिथे असं दिसून आलं की खड्डे आहेत आणि डांबर वगैरे असं खालीवर आणि पायांना तोडणारी खडी दिसते आम्हाला, तर ते आम्ही पण काम व्यवस्थित झाले. काम व्यवस्थित नाही, कारण की आता हा सोहळा येणार आहे तर या लोकांनी ते बद्दल सरकारनं असं हे तिथे लक्ष दिलं पाहिजे की काम केलं की वारकऱ्यांना त्रास झाला नाही. म्हणजे याचं असं मत आहे दादा नावांचं नितीन पाटील दादांचं असं मत आहे की बरोबर, तर पाटील दादांचं असं मत आहे की किंवा पाटील दादांचं असं म्हणणं आहे की पंढरपूरमध्ये गल्ली गोळे तसेच आहेत, लाखोंचे जनसमुदाय पंढरपूरमध्ये येतो म्हटलं तर तसा रस्ते नाही आहेत, रस्ते आहेत परंतु फक्त करायचे म्हणून केलेले आहेत. तर ते रस्ता केल्यानंतर डांबर खालीवर म्हणजे रस्त्याचा लेवल नाही आहे, खालीवर होत आहे. याचा अर्थ असा की एकदम कमी प्रमाणाचा आणि निष्कृत दर्जाचं काम केलेलं आहे. म्हणजे जर चांगलं काम केलं तर त्यातून खडे बाहेर येणार नाही आहेत वगैरे. तर एवढ्या लाखो रुपये करोड रुपये महाराष्ट्र शासन केंद्र शासन पंढरपूरला दिलं जात आहे. त्यांचा जो निधी आहे तो वारीसाठी वेगळा निधी असतोय आणि नगरपालिकेचा निधी हा वेगळा असतोय, परंतु तशा पद्धतीचं अजून देखील पंढरपूरमध्ये काम झालेलं नाही आहे. जसं शेगावच्या डेव्हलपमेंट झाले तसं पंढरपूरचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. जसंच्या तसं पंढरपूर आहे असं यांचं मत आहे. रस्ते तसेच आहेत, ते खांब तसेच आहेत. मग डेव्हलप झालंय नेमकं काय हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. वारी येतात वारी जातात, जर पंढरपूरचं डेव्हलप नाही झालं तर महाराष्ट्र शासन केंद्र शासन निधी कशाच्या स्वरूपावर देतं हेच प्रश्नचिन्ह फार मोठं आहे. पाणी गढूळ होणार आहे, ठीक आहे. आता पाणी सोडलं त्याच्यावर स्वच्छ पाणी दिसतं, पण आजूबाजूची स्वच्छता त्यांनी ते शिड्या वगैरे उतरण्यासाठी ॲटलीस्ट वारकऱ्यांसाठी यांनी केल्या पाहिजे, कारण की तिथे बऱ्यापैकी शिड्या चंद्रभागेच्या खालपर्यंत केल्या पाहिजे आणि खडी वगैरे तिथे पाहायला टोचणार आहे. त्यांनी काम केलं सरकारने, म्हणजे तिथल्या नगरपालिका असू द्या किंवा स्थानिक कोणी असू द्या किंवा ट्रस्टने त्यांनी लक्ष दिलं असं दिलं पाहिजे की ते चंद्रभागेचं काम झालं पाहिजे. पंढरपूरमध्ये अजून असं काय डेव्हलप झालं पाहिजे किंवा ट्रस्टीने अजून काय डेव्हलप केलं पाहिजे पंढरपूरमध्ये किंवा वारकऱ्यांसाठी असं काय वाटतं मग दोघांना सांगा. जेवढे लाखो लोक येतात तर साफसफाई मला तिथे दिसून नाही पडली. एसटी महामंडळ मी बघत होतो तिथे आजूबाजूला घालत होती आणि पंढरपूरच्या मंदिराच्या दर्शनापर्यंत मी गेलो तर थोडंफार साफसफाई जास्त नाही. थोडंफार मंदिर सोडल्यानंतर तुम्हाला साफसफाई दिसणार पाहिजे. मला काय वाटतं माहिती का,
आता पंढरपूरच्या बाहेरून आपण जेव्हा एंट्री करतो आणि मंदिरापर्यंत जे आपल्याला जायचं आहे त्या रूटवर कुठल्याही प्रकारचे वाहनं ये जा नको, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना एक कंपार्टमेंट असा पाहिजे की वारकरी जे जाणार आहे ॲटलिस्ट त्यांचं एक सेपरेट कंपार्टमेंट पाहिजे की जिथून ते एंट्री करणार शेवटपर्यंत त्यांना असं नको की कुठेतरी रिक्षावाला उगाच टर्न मारतोय मध्ये किंवा एखाद्या गाडीवाल्याने ट्रॅफिक केली आहे. त्यांना ॲटलिस्ट सुलभ एक मार्ग त्यांना मिळाला पाहिजे, कुठला एक मार्ग मिळाला पाहिजे की ते एकदम आरामात तिथपर्यंत पोहोचले पाहिजे मंदिरापर्यंत. आता रिक्षावाले वगैरे आहे तर आता चंद्रभागा नवीन स्टँड त्यांनी केलेला आहे, तर तिथून ते मंदिरापर्यंत जाताना रिक्षावाले जास्त पैसे घेतात अशी तुम्हाला कधी काय जाणवले का तुम्हाला? हो, आमच्या बाबतीत झालं आहे. तसंच आता चंद्रभागावर आपल्याला जायचं असेल तर मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आता जे नवीन आपला बस डेपो झाला आहे तिथून जर आपण एंट्री केली 2 लोक तर असे भेटतात किंवा 2-3 लोक तरी ॲटलिस्ट असे भेटतात की साहेब 200 रुपये द्या, तुम्हाला एक आतल्या शॉर्टकटने मी मंदिरापर्यंत डायरेक्ट सोडतो किंवा असे कुठले रिक्षावाले भेटतात की साहेब तुम्हाला एकदम मंदिराच्या मी जवळ नेऊन सोडतो आणि घाटावर डायरेक्ट तुम्हाला दर्शनासाठी जा किंवा दत्त घाटावर जा किंवा कुठल्या घाटावर जा, तुम्हाला एकदम 2 मिनिटात तिथून मंदिर भेटेल. पण अशा पद्धतीने उठतात की ते कुठेतरी 2-3 सिटीमधून लांबचा रस्ता निवडतात आणि ते पाहिजे त्या लोकेशनला सोडत नाही किंवा तिथून फक्त लांब नेऊन सोडतात आणि नंतर दर्शन झाल्यावर बाहेर येताना कळतं की आपण तर इथून आपल्या लोकेशनच्या जवळ होतो, आता आपल्याला जिकडनं नेलं ते आपण फसलो त्याच्यामध्ये. असं ॲटलिस्ट करायला नको, व्यवस्था आहे त्या पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. पार्किंगची लूटमार होत आहे. 300 रुपये एका 2 तासाचे घेतात. 200 म्हणजे 2 तासाचे 300 रुपये घेतले जातात नाईट चार्जेस. हे चुकीचं आहे आणि गव्हर्नमेंटने आणि किंवा सरकारी पार्किंग पाहिजे किंवा ट्रस्टची ट्रस्टची पार्किंग असली पाहिजे. पण आता शेगावला गेल्यावर तुम्हाला कधीच पार्किंग त्रास होणार नाही, जेवणाचा कुठला त्रास होणार नाही, तर कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि या ट्रस्टीने इथे ॲटलिस्ट माझं म्हणणं आहे की यांनी लक्ष द्यावं. तर असं म्हणणं आहे की रिक्षावाले पण त्यांना तसे करतात, परंतु ठीक आहे हे साहेब आहेत, साहेब 300 रुपयाच्या साहेब 300 रुपये 500 रुपये देऊ शकतात. पण पंढरपूरला येणारा माझा भाविक, पंढरपूरला येणारा माझा वारकरी गरीब आहे, गोरगरिबांचा देव असणारा पंढरपूर आहे, जो स्वतःच्या घरची भाकरी घेऊन पंढरपूरला येतोय ती 200-300 रुपये देऊ शकत नाही. तिथं माझ्या शेजारी माऊली बसलेले आहेत, तर हे पायी चालत आलेले आहेत, त्यांच्यापाशी फक्त विठ्ठलापर्यंत जाण्यापुरते पैसे आहेत, खाण्यापुरते पैसे आहेत, रिक्षेवाल्याला देण्यापुरते पैसे नाहीत. दुसरी गोष्ट सामान्य घरातनं येणारी लोक आहेत, गरीब वारकरी आहेत, तर पंढरपूरमध्ये रस्ते असतील किंवा अशा बाकीच्या काय गोष्टी असतील ते व्यवस्थित पद्धतीनं झाल्या पाहिजे. नगरपालिकेने व्यवस्थित पद्धतीने किंवा ट्रस्टी असतील तर ट्रस्टीने व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. यांचं बाकीचं काय म्हणणं नाही किंवा फक्त पंढरपूरमध्ये व्यवस्थित पद्धतीनं सुखसुविधा व्हावं आणि व्यवस्थित पद्धतीने पंढरपूर स्वच्छ क्लीन व्हावं हेच यांचं मागणं आहे. या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.